नमस्कार मंडळी, माहे एपिसोडचा आत्ता ना मी भाग 2 देत आहे. ठरलं तर मगचा आपण पाहूयात. अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा ना आता तिथून निघून जातात आणि आता त्यानंतर राकेशच्या लक्षात येते की आता सायलीसोबत आता अर्जुनसुद्धा आहे म्हणून. त्यामुळे राकेशचा सायलीला मारण्याचा डाव आहे ना तो फ्लॉप होतो. तर आता राकेश म्हणतो अर्जुन असताना सायलीवरती हल्ला करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे म्हणतो आणि म्हणतो आता दुसरंच काहीतरी करायला हवं म्हणून. आणि आपण पाहतोय की राकेश यांना पुन्हा अर्जुन आणि सायलीच्या पाठीमागे जातो. तर आता अर्जुन सायली दोघेही ना अर्थातच सुभेदार यांच्या घराच्या बाहेर गेलेले असतात. अर्जुन तिच्या पाठीमागे गेलेला असतो. थांब थांब म्हणून, ऐक तरी माझं. सायली म्हणते काय हो तुमचं. आता अर्जुन म्हणतो अगं थांब तरी जरा, अगं आता कैद्यांना भेटण्याची वेळ संपली, आता जाऊन काही उपयोग नाही. सायली म्हणते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना मला जायचंय म्हणजे जायचंय. आणि इकडे राकेश यांना भिंतीवरून उडी मारतो आणि आता सायली इकडे म्हणत असते की मी जाणार, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर राहू दे म्हणून. आता राकेशने भिंतीवरून उडी मारलेली असते आणि तो गाडी मागे त्याच्यात जाऊन लपलेला असतो. आता सायलीला हा सगळा आवाज येतो. सायली म्हणते अरे कोण होतं, कसला आवाज आहे हा म्हणून. आता अर्जुन पण शोधाशोध करायला लागतो, पण कुठलाच आवाज म्हणजे कोण आहे हे काही त्यांना दिसत नाही. तर इकडे राकेश बघा गाडीच्या पाठीमागे लपलेला असतो. अर्जुन म्हणतो मला असं का वाटलं की ती कोणीतरी होतं म्हणून. आता सायली अर्जुन खूप पाहतात पण त्यांना कुणीच दिसत नाही. सायली म्हणते मला सुद्धा ना कोणातरी इथून जाण्याचा आवाज आला. अर्जुन म्हणतो हो ना, इथून कोणतरी पळून गेलं म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो अरे पण इथे तर कुणीच दिसत नाहीये. आणि इकडे प्रिया म्हणत असते की ती वकील म्हणाले की हे सगळं जजच्या हातात आहे, काही करून त्या जजने ना परमिशन द्यायला हवी, परवानगी द्यायलाच हवी, असंही सायली म्हणत ही प्रिया म्हणत असते. इतक्यातच आहे ना ती कॉन्स्टेबल तिथून जाते. तर प्रिया लगेच तिला हाक मारते ताई ताई करून आणि म्हणते ताई एक छोटंसं काम होतं माझं. आता ती म्हणते अगं मी रोज तेच तर करत असते ना, तो फोटोची आहेस ना म्हणून मी तुझी केव करते, बाकी काहीच नाही. प्रिया म्हणते अगं तुझे खूप उपकार आहेत ग माझ्यावर. आता ती म्हणते बोल आता बाई. प्रिया म्हणते ताई उद्या ना मी सोनोग्राफीसाठी जाणार आहे ना, तर त्यानंतर माझी वकील आहे ना तर ती जजकडून आहे ना मला थोड्या वेळासाठी ना घरी जाता यावं म्हणून परवानगी काढणार आहे. आणि म्हणते अगं ते ॲप्लिकेशन नक्की कुठल्या जजकडे जाणार आहे याची थोडी माहिती काढता येईल का गं तुला. आता ती कॉन्स्टेबल म्हणते बरं बघते हां मी म्हणून. प्रिया म्हणते नाही फक्त बघू नकोस गं ताई, प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना. अगं मला ना फक्त जजचं नाव सांग हां. ती कॉन्स्टेबल म्हणते ठीक आहे म्हणून. आणि प्रिया म्हणते आणि ऐक ना गं ताई अजून एक काम होतं हां. अगं ताई 1 मिनिटासाठी म्हणून ना मला तुझा फोन मिळेल का. ती कॉन्स्टेबल म्हणते अगं तुझ्या ऑर्डर्स तर रोजच वाढतच चालल्यात, अशांना ना तू नोकरी घालवशील माझी म्हणून. प्रिया म्हणते अगं ताई तुला हे ऑर्डर वाटत आहेत, अगं मी तर रिक्वेस्ट करते ना गो म्हणून. इमोशनल होते काय लगी पोटावर काय हात ठेवते लगेच. ती कॉन्स्टेबल म्हणते बरं घे म्हणून. आणि आता तिचा मोबाईल मिळाला की लगेच प्रिया म्हणते 1 मिनिट हां मी लगेचच फोन करून वापस देते म्हणून. आणि आता एका कोपऱ्यात जाते आणि बघा लगेच तसं प्रिया ना सचिनला फोन लावते. आता इकडे सचिन फोन उचलतो कारण अननोन नंबर असतो ना, तर ही सुद्धा सचिन फोन उचलतो. आणि इकडे लगेचच प्रिया म्हणत असते की हॅलो सचिन, अरे मी प्रिया बोलते म्हणून. सचिन लगेच चिडतो ना. सचिन म्हणतो हे बघ प्रिया तुम्हाला पुन्हा तेच विचारायच्या आधी मी तुला हे सांगतोय की उद्या मी ना अजूनही तुझ्या सुभेदारांना तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल मला काही सांगता आलेलं नाही आहे. त्या स्मिताने तर मला ब्लॉक केले आणि आता मला खरंच तिला ना प्रत्यक्ष कुठंतरी गाठून मला हे सांगावं लागेल म्हणून. प्रिया म्हणते आता ते सगळं करण्याची ना काही गरज नाही आहे, माझी थोडीशी मदत कर, पुढे काय करायचं ना ते मी बघून घेईन. सचिन म्हणतो 1 मिनिट मी बघून घेणार आहे म्हणजे काय ठरवलेस ग तू नक्की. आणि म्हणतो की मला एक गोष्ट सांग तुला मदत कसली हवी. प्रिया म्हणते ऐक आता मी काय सांगते ते. आणि पुढे म्हणते हे बघ मी ना एक सेटिंग लावली आहे म्हणून. आणि ना प्रिया त्याला सगळ्या गोष्टी सांगून टाकते की आता ती पुढे काय करणार आहे ते. इकडे अर्जुन आणि सायली अजूनही शोधत असतात कुणी आहे का म्हणून, पण त्यांना काही कुणी दिसत नाही. आता या संधीचा फायदा घेऊन अर्जुन लगेच म्हणतो बघ म्हणून मी तुला सांगत होतो की आता कुठे जायला नको आहे आपल्याला, ही वेळ सेफ नाही आहे, आपण आहे ना उद्या जाऊया ठीक आहे, आता आपण आज जाऊया चल. सायली म्हणते आता याचं निमित्त सांगू नका, हे बघा तुम्हाला आज जायचं असेल ना तर आज जा मी जाते म्हणून. अर्जुन म्हणतो की अगं मी निमित्त काढत नाही आहे, अगं पण बघ ना आता किती उशीर झाला आहे. सायली म्हणते तुम्हाला नाही यायचं ठीक आहे तुम्ही आज जा म्हणून. सायली एकटीच जायला निघते. आणि आता अर्जुनच्या गाडीची चावी हातात घेते. इतक्यातच काय होतं की राकेश पटकन गाडी मागून लपला उठतो आणि स्वतःच्या गाडीत जाऊन बसतो. अर्थातच तिथे गाडी असते. सायली म्हणत असते हे बघा तुम्ही ना माझा गैरफायदा घेताय ना, आता कसं जायचं काय जायचं ना ते माझी मी ठरवीन, असंही सायली म्हणत असते. आणि म्हणते की तुम्ही येऊच नका. अर्जुन म्हणतो अगं थांब 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 माझी आई थांब, जाऊयात आपण हा, नाहीतर ना तुझं काही सांगता येत नाही तू काय करशील ते. आणि म्हणतो दे इकडे चावी मी गाडी चालू करतो म्हणून. आणि आता अर्जुन गाडीमध्ये बसतो. सायलीला सुद्धा
सुद्धा बसवतो आणि हे सगळे ना राकेश आहे ना गाडीत त्याच्या बसून बघत असतो. आपण पुढे पाहतो की अर्जुन आणि शैली आता दोघीही गाडीत बसतात आणि गाडी काय अर्जुन सुरूच करत नाही. शैलीच्या लक्षात येत नाही की अर्जुन आज असा का करतोय म्हणून. आणि राकेश इकडे अर्जुन आणि शैली या दोघांची वाट बघत असतो की कधी हे गाडी चालवतात म्हणून. शैली म्हणत असते, चला ना लवकर. अर्जुन म्हणतो हो हो हो, नुसतं हो हो म्हणत असतो. आणि आपण पाहतो इकडे राकेश वाट बघतोय की यांची गाडी कधी सुरुवात होते ते. इकडे अर्जुन काही गाडी स्टार्ट करत नाही. शैली म्हणते, हो आता काय सांगा ना, आता काय झालं. अरे बरोबर आहे, आता गाडी बिघडली असेल नाहीतर पेट्रोल संपलं असेल, हरकत नाही, मी ना जाते रिक्षेने. अर्जुन म्हणतो, अगं नाही बायको, ठीक आहे, काही झालेलं नाही, एकदम गाडी व्यवस्थित आहे, जाऊया आपण, जाऊया. आणि आपण पाहतोय की अर्जुन काही गाडी सुरू करत नाही आणि एकदमच म्हणतो ओ नो. शैली म्हणते, आता काय झालं. अर्जुन म्हणतो, हे बघ या सगळ्यात ना मी विसरूनच गेलो, माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला ती ना ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची होती. मी ना 1 मिनिट मी त्या राठोडशी बोलून घेतो म्हणून ओ मिस्टर राठोड म्हणून आहे ना खोटा फोन लावतो. आणि बघा खोटा फोन लावतो आणि आहे ना अर्जुन म्हणत असतो की हॅलो मिस्टर राठोड, तुम्हाला माहिती आहे ना की आपली महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून. ऑनलाईन होती मीटिंग आणि मी विसरलोच ॲक्च्युली, असं अर्जुन फोनवर बोलायला लागतो आणि म्हणतो, हो मी ना करतो ना अटेंड, मला ना थोडासा वेळ द्या, म्हणजे अगदी 5-10 मिनिटाचा वेळ द्या. आता शैली तिथेच असते, हे सगळं ऐकत असते. आता अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो की सॉरी बायको, ॲक्च्युली कसं आहे ना की ही खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला ना ती अटेंड करावीच लागेल, आपण नंतर कधी तर जाऊयात ना प्रियाला भेटायला असं म्हणतो. आता शैली म्हणते, आता मी हट्ट धरला तर त्याचा अर्थ असा होणार की मी तुमच्या कामाच्या आडी येते म्हणून, हो की नाही, असंही शैली म्हणत असते. आणि इकडे राकेशला वाटत असतं की अरे हे लोक नुसतेच बसून का आहेत गाडीमध्ये, गाडी का स्टार्ट करत नाही आहेत, असा राकेश म्हणत असतो. आणि म्हणतो, हे लोक जर का आत्ताच निघाले ना तर दोघांना सुद्धा मला एकत्र जोडवता येईल, म्हणजे डबल धमाका होईल, असं राकेश म्हणत असतो. आणि बघा इकडे शैली म्हणत असते की हो ऐका ना, तुम्ही परत एकदा तुम्ही त्या राठोडना फोन करा ना आणि त्यांना विचारा ना की मीटिंग थोड्या वेळाने केली तर चालेल का म्हणून. तसं पण आपण तासाभरात जाऊन येऊ ना परत म्हणून. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मी विचारतो, तू शांत हो. अगं आताच तर त्यांना सांगितलं ना की मीटिंग जॉईन करतो आणि परत असं सांगायचं, हे काय बरं वाटतं का. शैली रागाने बघते तर अर्जुन म्हणतो, लगेच फोन लावतो आणि म्हणतो, ॲक्च्युली काय झालं ना राठोड, मला एक महत्त्वाचं काम आलं आहे, तर आपण 1.5-2 तासानंतर मीटिंग केली तर चालेल का हो, असा अर्जुन म्हणत असतो. आणि शैली देवाच्या ना पाया पडत असते की त्यांनी हो म्हणावं म्हणून. आता अर्जुन हे सगळं बघतो आणि इकडे ना पुन्हा आपण पाहतो की राकेश त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो कधी यांची गाडी स्टार्ट होते म्हणून. अर्जुन लगेचच म्हणतो, काय अरे तुमची फ्लाईट आहे लंडनसाठी आणि तुम्ही निघालात का लंडनला. अरे नाही, म्हणजे त्यानंतर तर शक्यच नाही आहे ना, तुमची फ्लाईट मिस होईल ना, आणि फ्लाईट मिस होऊन कशी चालेल, अजिबात चालणार नाही. आणि म्हणतो की बरं आय एम रिअली व्हेरी सॉरी, आपण काय करूयात की लगेच मीटिंग जॉईन करूया. इतक्यातच अर्जुनचा फोन वाजायला लागतो, म्हणजे शैलीच्या हे लक्षात येतं की अर्जुनने खोटा फोन कानाला लावला आहे आणि तो खोटं बोलतोय म्हणून. इकडे सचिन म्हणत असतो की म्हणजे तो वकील तो खरंच तुला थोड्या वेळासाठी घरी जाण्याची परमिशन देणार आहे. आता प्रिया म्हणते, आता प्रयत्न करणार आहे असं म्हणाली तरी ती, बाकी परवानगी मिळाली ना तर सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन मी थेट सुभेदारांच्या घरी जाऊन धडकणार आहे, असंही प्रिया म्हणत असते. आपण पाहतो की सचिन म्हणतो, प्रिया अगं हे तर मस्तच झालं की, म्हणजे मला त्या अस्मिताला भेटून उगाचच मस्का लावायची गरजच पडणार नाही ना. आणि म्हणतो, पण मग प्रॉब्लेम काय आहे. प्रिया म्हणते, अरे ती वकील म्हणाली की सगळं काही जजच्या हातात आहे म्हणून, आणि अरे तसं जर का असेल ना तर जज कोण आहे आपल्याला शोधून काढायला हवं ना, आणि त्याला आपल्या बाजूने फिरवून घ्यायला हवं. तर सचिन म्हणतो, हे सगळं किती इझिली बोलतीस ना गं तू, एखाद्या जजला आपल्या बाजूने फिरवून घेणं म्हणजे काय खायचं काम वाटलं का गं तुला. प्रिया म्हणते, हे बघ हे काय तुझ्यासाठी कठीण नाही आहे, आणि तू महिपत शिकरेला कसं बाहेर काढलं होतंस हे काय मला माहीत नाही असं वाटलं का रे तुला. सचिन आता म्हणतो की बरं कळलंय मला म्हणून. आणि म्हणतो की हे बघ तू जर का सुभेदारांच्या घरातच जाऊन बॉम्ब फोडणार असशील ना तर मग ही मदत करायला मी तयारच आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो, पण तरीही प्रिया कुठल्याही जजला मॅनेज करणं तेवढं काही सोपं नाही म्हणून. आणि म्हणतो, तू प्लॅन बी तयार ठेव म्हणून. आणि प्रिया म्हणते, अरे निदान तू प्रयत्न तरी करून बघ ना. आणि हे बघ 1 मिनिट एक काम कर, हे बघ याच नंबरवर या कॉन्स्टेबलला कॉल कर, ती तुला त्या जजचं नाव सांगेन आणि तू तुझ्या परीने प्रयत्न कर, तू तुझं काम कर. तर सचिन म्हणतो की बरं ठीक आहे, पण मी कसली गॅरंटी वगैरे देऊ शकणार नाही असं सचिन म्हणतो. आता ती कॉन्स्टेबल म्हणते, अगं झालं की नाही गं तुझं, चल माझा फोन दे म्हणून. प्रिया म्हणते, हो देते फोन. आणि मग सचिनला म्हणते, मी फोन ठेवते आता म्हणून. सचिन म्हणतो बाय म्हणून आता फोन ठेवते आणि लगेचच त्या कॉन्स्टेबलला फोन देऊन टाकते.
आणि कॉन्स्टेबलला म्हणत असते थँक्यू हं म्हणून. आता ती कॉन्स्टेबल फोन घेते आणि रागारागात तिथून निघून जाते. ही प्रिया म्हणत असते की खरंच प्लॅन बीचा विचार करायला हवा आहे का म्हणून. आणि बघा हां पुढे म्हणते की पण आता कुठून आणू मी हा प्लॅन बी म्हणून प्रियाला आलेलं असते टेन्शन. इकडे आपण पाहतो की हा राकेश आहे ना खूपच आता संतापतो. काही केले अर्जुन आणि सायली दोघीही गाडीतच गप्पा मारतायत. सायली म्हणते तुमचा फोन सुरू असताना दुसरा फोन कसा काय आला तुम्हाला सांगा म्हणून. अर्जुनचा आता तत्पप होत असते, त्याला काही बोलावं कळत नाही. सायली म्हणते नक्की काय चाललंय ते सांगा. हे राठोड रात्रीची मिटिंग ते रात्रीचं विमान हे सगळं खोटं होतं ना. अर्जुन म्हणतो नाही अजिबातच नाही. तर अरे ह्या चैतन्याला आपण मरायला काय होतं एवढ्या रात्री फोन करतो असं अर्जुन हळूहळू बोलायला लागतो. आणि बघा सायली म्हणते काय म्हणलात तुम्ही. आणि इकडे आपण पाहतोय की हा राकेश आहे ना आता काय करतो की दुर्बीण घेतो आणि त्या दुर्बिणीतून बघायला लागतो की अर्जुन आणि सायली गाडीमध्ये काय करतायत ते. तर हे दोघं जण सुद्धा अजून गाडीमध्ये बोलतच असतात आणि राकेशला येत असतो कंटाळा. राकेश म्हणतो आता जर हे दोघं जण इथून जर निघाले नाहीत ना तर यांच्या कारला जो नाही मी इथेच डॅश करेन, म्हणजे दोघांचाही खेळ खाल्लास असा हा राकेश म्हणतो. आता सायली म्हणत असते स्पीकरवर टाका फोन चला. तर आता चैतन्याचा फोन अर्जुनने उचललेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो कशाला नको उगीचच राहू दे ना मी बोलतो हां चैतन्याशी बोलतो. तर सायली आता अर्जुनचा फोन हिसकावून घेते आणि साऊंड ऑन करते. चैतन्य म्हणत असतो काय अर्जुन सुभेदार माहिती मला की तुमची बायको प्रेग्नेंट आहे म्हणून, पण म्हणून ऑफिसला अशा दांड्या मारायच्या काही कामबिम नाही का करायचं तुम्हाला. आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी सायली बोलते. आता चैतन्य तर दचकतोच ना आणि लगेच सॉरी वहिनी मी आपलं मजा मस्करीत बोलत होतो आता असं म्हणतो. तर सायली म्हणते ठीक आहे भाऊजी मला एक गोष्ट सांगा तुमचे हे राठोड नावाचे कोणते अशील आहेत का आणि आता त्यांच्याबरोबर तुमची खूप महत्त्वाची मीटिंग वगैरे होती का. चैतन्य म्हणतो वहिनी खरं सांगू का तुम्हाला इतक्या उशिरा मीटिंग असण्याचे काही चान्सेसच नाही आहेत आणि आमचे राठोड नावाचे क्लायंट आहेत पण त्यांचा रिझल्ट आहे तर तो गेल्या महिन्यातच लागला. आता त्यांच्याबरोबर मीटिंग करण्यात काही म्हणजे प्रश्नच नाही ना. सायली म्हणते ठीक आहे हां चैतन्य भाऊजी हे तुम्हाला नंतर फोन करतील हां असं म्हणून सायली पटकन फोन ठेवते. चैतन्य म्हणतो मेला आता हा अर्जुन म्हणून. आणि आता बघा सायली ना चांगलीच खबर घेते अर्जुनची आणि हा राकेशला काही दम निघत नसतो की हे दोघेजण का बाहेर येत नाहीत म्हणून. सायली म्हणते अजूनही तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही खोटं बोलतच नव्हतात म्हणून. अर्जुन म्हणतो सॉरी बायको अगं मला ना खोटं बोलायचं नव्हतं पण. सायली म्हणते पण काय हो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे मी ना तुला सगळं काही खरं सांगून टाकतो म्हणून. आणि म्हणतो की तसंही दुसरा काही ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे. सायली म्हणते सांगा सगळं काही ते खरं सांगा. अर्जुन म्हणतो हे बघ मला माहिती की प्रियाला भेटून काहीच उपयोग होणार नाही म्हणून आणि तुला काय वाटतं गं बायको. आणि म्हणतो की तू तिथे जाऊन प्रियाला भेटशील तिला विचारशील की मीच खरी तर मी म्हणून आणि ती तुला खरी उत्तरं देतील. अगं ती काय तुला खरं सांगणार आहे का. वरती ती मुद्दाम खोटं बोलेल आपल्याशी आपल्याला कन्फ्यूज करेल आपल्याला गोल ना फिरवत ठेवेल असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो हे बघ तुला त्रास व्हावा आणि म्हणून हे तुला त्रास व्हावा म्हणून आहे ना ती तुला खरंच सांगणार नाही. या सगळ्याचा ना आपल्या बाळावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो असं अर्जुन म्हणतो. सायली पुढे म्हणते की हो बरोबर बोलताय तुम्ही. अर्जुन म्हणतो हे बघ सायली आपण तुझी आयडेंटिटी शोधूया पण त्यासाठी प्रियासारख्या माणसाची मदत घेण्याची काहीच गरज नाही आपल्याला असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो अगं ती उगाचच तुला खूप डिस्टर्ब करेल गं. आणि म्हणतो हे बघ मला ना फक्त एवढंच हवं आहे की ॲटलिस्ट प्रेग्नन्सीमध्ये तरी तू प्रियासारख्या बाईचा चेहरा सुद्धा बघू नये म्हणून. आणि म्हणतो की डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं ना की सगळ्या जुन्या गोष्टी रिक्रिएट करायला म्हणून मग आपण अगोदर आधी ते करूयात ना आणि त्याचं जर का तुला सगळं काही आठवलं तर मग आपल्याला कोणाचीच गरज नाही ना पडणार बरोबर आहे ना. आणि प्रियाची तर नाहीच नाही असं अर्जुन तिला समजावून सांगत असतो. आणि म्हणतो खरं तर आपल्या दोघांना सुद्धा हेच हवं आहे बरोबर आहे ना. सायली म्हणते हे बघा तुम्ही जे सांगताय ना तर ते पटतंय मला पण मी जर का तिला विचारलं नाही ना तर मला मनस्ताप होत राहील. आता अर्जुन म्हणतो हे बघ तुला मधुभाऊनी कन्फर्मेशन दिले ना तुला की तूच तन्वी म्हणून मग तुला प्रियाकडूनच कन्फर्मेशन का हवं आहे. सायली म्हणते कारण मला प्रियाला हे विचारायचे की मी तन्वी हे तिला कसं आणि कधी कळलं म्हणून आणि हे विचारायचं हो मला तिला असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते हे बघा ती जे काही उत्तरं देईल ना जे काही अर्धवट सांगेल ना तर त्याने जर का मला काही आठवलं तर मला तसा प्रयत्न करून बघायला हवं आहे ना बघते ना मला काय आठवते का ते. अर्जुन म्हणते हे बघ बायको अगं ती प्रिया जे काही बोलेल आणि त्याने जर का तुला काही आठवेल हे जर का कळलं ना प्रियाला आणि तिला जर का ते नको असेल ना तर ती काहीच बोलणार नाही किंवा ती खोटं सुद्धा बोलेल. आणि म्हणतो आणि हे बघ ती खूप रिस्की असेल सुद्धा. आणि म्हणतो हे बघ आणि ती जर का आपल्याशी खोटं बोलली ना तर आपण तिथल्या तिथेच फिरत राहू अगदी चक्रव्यूहासारखं असं अर्जुन म्हणतो. आता सायलीला अर्थातच हे सगळं पटतं. राकेश म्हणत असतो का अर्जुन सायली तुमच्या मरणाचा काउंटडाऊन आता सुरू म्हणून टिक 1 टिक 2 असं म्हणत असतो. अर्जुन म्हणतो सायली मी दरवेळेस तुझं ऐकतो ना मग यावेळेस तू माझं ऐक ना प्लीज. आणि म्हणतो आता प्लीज प्रियाला भेटायला जाऊ नकोस म्हणून. आणि म्हणतो की आधी आपण जुने सीन आहेत ना रिक्रिएट करूयात ना
आणि मग त्यातून काय ते पाहूयात. आणि आता इकडे राकेश पुन्हा टिक-टिक 4 टिक-टिक 5 म्हणत असतो. अर्जुन म्हणतो आणि तसंही प्रियाला विचारणं हा आपला लास्ट ऑप्शन असला पाहिजे म्हणून, आणि म्हणतो की तुला माझं पटतंय तर ना गं बायको. तर सायली म्हणते हो पटतंय. आणि आता अर्जुन म्हणतो नक्की. तर सायली म्हणते हो पटतंय म्हणून. आणि आपण पाहतोय इकडे पुन्हा राकेश आता टिक-टिक 6 7 असं म्हणायला लागतो. सायली म्हणते प्रियाने जर का काही आपल्याला खोटं बोलली तर आपण एका वेगळ्याच चक्रव्यूहात अडकू म्हणून. आणि काय होतं की आता राकेश ना गाडी सुरुवात करतो. आणि इकडे अर्जुन म्हणतो की मग आता आज जायचं. तर सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो चल मग आता. म्हणून दोघेही आता गाडीतून उतरतात. आणि इकडे राकेश आहे ना टिक-टिक 8 टिक-टिक 9 10 असं म्हणत असतो. इतक्यातच काय होतं की अर्जुन सायली गाडीतून उतरतात आणि आतमध्ये निघून सुद्धा जातात. आणि राकेश भरधाव गाडी घेऊन येतो सुमित्रांच्या अगदी गेटमध्ये, अर्जुनच्या गाडीच्या एकदम समोर. तोपर्यंत अर्जुन आणि सायली पहिल्या 3 पायऱ्या उतरून आतमध्ये सुद्धा गेलेल्या असतात. आणि राकेशचा अर्जुन सायलीला उडवण्याचा प्लॅन जो आहे तर तो थोडक्यात चुकतो. आपण पाहतोय की आता राकेशची गाडी तिथे येते आणि अर्जुन सायली आतमध्ये जातात. तर लगेच राकेश म्हणतो आता वाचलात तुम्ही, पण कुठे आणि किती पडणार माझ्यापासून. आज तुम्हा दोघांपैकी एकाला तर आहे ना मी नक्कीच उडवणार असं राकेश म्हणतो. आता बघा अर्जुन आणि सायली दोघेजण सुद्धा त्यांच्या रूममध्ये जातात. अर्जुन म्हणत असतो चला आता आज खूप उशीर झालाय, आता ना तू पटकन झोप, बाकीचं आहे ना आपण उद्या बघूयात म्हणून. आणि आता अर्जुन कपाटातलं ना पांघरून काढून देतो आणि म्हणतो तुला वेळेवर झोपायला हवं की नाही बायको. सायली म्हणते हो. आता इतक्यातच अर्जुनला फोन येतो. अर्जुन म्हणतो आता कोणाचा फोन आला. अरे सावंत. हां बोला इन्स्पेक्टर सावंत. अर्जुन होता ते म्हणतात की हां अर्जुन सर, हॉस्पिटलमध्ये पाटलांवरती जो काही हल्ला झाला होता ना त्याबद्दल एक ब्रेक थ्रू मिळालेला आहे हॉस्पिटलमध्ये. जो कोणी होमगार्ड होता ना तर तो आपल्याशी बोलायला तयार आहे. तुम्ही झोपला नसाल तर मी आता तुमच्याकडे त्याला घेऊन येऊ शकतो. आणि आता अर्जुन म्हणतो हो मी जागाच आहे, त्याला तुम्ही घेऊन या म्हणून. आणि आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मी तुमच्या घराच्या अगदी जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, मी आलोच. हां. अर्जुन म्हणतो की बरं. सायली म्हणते काय झालं हो, काय म्हणाले इन्स्पेक्टर सावंत. अर्जुन म्हणतो अगं मधभाऊ वरती जो हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला ना तर तिथला सिक्युरिटी गार्ड जो आहे तर तो इन्फॉर्मेशन द्यायला तयार आहे आणि इन्स्पेक्टर सावंत त्याला घेऊन इथे येत आहेत. सायली म्हणते चला मग आपण जाऊन त्यांच्याशी बोलूयात. इतक्यातच काय होतं की घरातली लाईट्सच जातात आणि आजचा भागाने प्रेक्षकांना संपूर्ण अंधारातच दाखवलेला आहे. सायली म्हणते अरे अशी कशी लाईट गेली. अर्जुन म्हणतो थांब मी जाऊन बघतो. हां खाली जाऊन की काय झालंय ते आणि तो काय म्हणतोय ते पण मी तेही पाहतो. सायली म्हणते अहो पण तो माणूस काय म्हणतो ते आपल्याला ऐकायचं ना. अर्जुन म्हणते बघ मी ना तुला आल्यानंतर सांगतो की काय झालं ते, आता खूप अंधार आहे, तू आता येऊ नकोस बाहेर, ओके तू बस इथे. अर्जुन म्हणतो मी आलोच म्हणून. आता अर्जुन एकटाच रूमच्या बाहेर निघून जातो. आणि आपण पाहतोय इकडे सायली रूममध्ये एकटीच बसलेली असते. आणि आता राकेश आहे ना सुमित्रांच्या घराच्या आतमध्ये येतो. आता अर्जुनवरून बोलत येतो हा इन्स्पेक्टर सावंत म्हणून. तर जिन्याखालच्या कमानीमध्ये पटकन राकेश लपून बसतो. अर्जुन म्हणत असतो इन्स्पेक्टर सावंत तुम्ही आलात का. हो ठीक आहे बाहेर आहे ना फाउंटनच्या जवळ, तुम्ही थांबा मी आलोच हां बाहेर म्हणून. आता असं अर्जुन बोलतो मी दाराबाहेर आलोच म्हणून आणि पटकन अर्जुन बाहेर जातो. आणि आपण पाहतोय अर्जुन बाहेर गेला की लगेचच काय होतं की हा राकेश जो आहे ना तर तो बाहेर निघतो, म्हणजे तिथं लपून बसलेला असतो ना तर तिथून. आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात हे बघा अर्जुन साहेब, याला आम्ही दम दिला आणि त्याच्यानंतर हा आपल्याला कॉपरेट करायला तयार आहे. त्या दिवशी जे काही घडलं ना ते सगळं काही सांगायला हा तयार आहे. अर्जुन म्हणतो त्या दिवशी काय झालं होतं सगळं काही खरं खरं सांग. राकेश म्हणतो अरे हा माणूस तर पोपट्यासारखा बोलायला लागला ना, म्हणजे हा अर्जुनला माझ्याबद्दल सगळं काही सांगून टाकेल की काय. अर्जुन म्हणत असतो मधुभाऊंच्या रूममध्ये एक माणूस आला पण तो CCTV फुटेजमध्ये दिसत नाही आहे का. तर तो आता गार्ड सांगतो की त्या दिवशी त्या माणसाने मला पैसे दिले आणि ते CCTV फुटेज मला डिलीट करायला सांगितलं म्हणून, असा तो सांगायला लागतो. अर्जुन म्हणतो तो माणूस कोण होतं. तर गार्ड म्हणतो साहेब मला माहीत नाही, त्यांनी नाव वगैरे काही सांगितलं नाही. सावंत म्हणतात अशा वेळेला कोणीही स्वतःच नाव सांगत नाही, पण त्या दिवशी आम्ही तुला इतकं विचारत होतो तर त्या दिवशी तो आम्हाला सांगितलं का नाहीस. तर आता तो गार्ड सांगतो अहो साहेब त्यांनी मला धमकी दिली होती की मला मारून टाकेल म्हणून, मग मी कसं सांगणार होतो. आणि पुढे म्हणतो पण आता तुम्हाला खरं खरं सांगतोय ना. अर्जुन म्हणतो त्या माणसाचा चेहरा आठवतोय तुला. अर्जुन आता तो गार्ड म्हणतात हो. अर्जुन म्हणतो एक काम करा स्केच आर्टिस्टला घेऊन या आणि ना याच्याकडून त्या माणसाचा स्केच काढून घेऊया. आपण उद्या दुपारी 12पर्यंत स्केच आर्टिस्टला बोलू आणि यालाही बोलवा. स्केच तयार झाले की मला सांगा मी येतोच. आता सावंत म्हणतात हो मी लगेच कामाला लागतो. आता राकेश म्हणतो उद्या दुपारी 12 वाजता तू माझं स्केच काढून घेणार आहेस ना, पण त्या अगोदरच आहे ना मी या गोष्टीचा बंदोबस्त लावीन आणि तू अर्जुन तू तर त्यावेळेस दुःखामध्ये बुडालेला असशील असं राकेश म्हणतो. आणि बघा आता अर्जुन बाहेर सगळ्यांशी बोलतो. इतक्यातच आहे ना राकेश पळत पळत आहे ना वरती जातो म्हणजे सायलीच्या रूममध्ये. आणि बघा सायलीला सायलीचं लक्षच नसतं, घरात सगळे लाईट्स गेलेले असते
आहेत ना आणि खूप अंधार असतो सायलीच्या पण रूममध्ये. आणि आपण पाहतो की सायली म्हणते प्रियाला भेटल्याशिवाय मला काही राहणारच नाही आहे. आणि पुढे म्हणते की उद्या यांना न सांगताच आहे ना मी तिला भेटायला जाते. आणि ती जरी खोटं बोलली ना तरीसुद्धा तिच्याकडे बघूनच मला कळेल ना की नक्की काय आहे त्याचं सायली म्हणत असते. आणि पुढे आपण पाहतो की सायली काय करते, आता उठते आणि रूममध्ये एक मेणबत्ती लावते. अजूनही लाईट्स आले नाहीत म्हणून आता सायली मेणबत्ती लावते. इतक्यातच काय होतं ना की राकेश येतो या सायलीच्या रूममध्ये. आणि जेव्हा राकेश सायलीच्या रूममध्ये येतो त्यावेळेस आहे ना सायलीला असं वाटतं की अर्जुनच आलाय म्हणून, कारण चालण्याचा आवाज आलेला असतो ना म्हणून. आणि सायली आता त्या राकेशला अर्जुन समजूनच बोलायला लागते. आता हा राकेश आहे ना सायलीच्या रूममध्ये आला की लगेच चाकू ओपन करतो. सायली म्हणते आलात पण लवकर झालं हो तुमचं बोलून, असं सायली म्हणत असते. आणि अर्जुन काही बोलत नाही म्हणल्यानंतर सायली तिच्याकडे बघते आणि म्हणते अहो बोलत का नाही तुम्ही, तर तिला ना समोर राकेश दिसतो ज्याने मास्क घातलेला असतो आणि हातात सुरा असतो. आपण पाहतोय आता उद्याच्या भागामध्ये काय काय होणार आहे ते ठरलं तर मग त्याचा भाग इथे संपतो. आता ना कल्पना आता हाक मारतात सायली म्हणून. आता सायली पळत पळत येते आणि इकडे प्रिया आता तिच्या वकील आणि आता सगळ्यांसमोर घरी आलेली असते. आणि प्रिया म्हणत असते माझं ऐकून तर घ्या. इतक्यात अश्विन म्हणतो की तू कशाला आलीस, तू बाहेर हो म्हणून. आणि आता ती वकील म्हणते आम्ही कोर्टातून परमिशन घेऊन आलो आहेत. आणि प्रिया आता म्हणते की मी इथं आले ती माझ्याबद्दल नाही तर माझ्या पोटात वाढणाऱ्या सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आली म्हणून. असं जेव्हा प्रिया सांगते तेव्हा घरातल्या सगळ्या सुभेदारांना धक्का बसतो. आणि म्हणते मी ही गोष्ट अर्जुनाने अश्विनला अगोदरच सांगितली होती म्हणून. अर्जुन म्हणतो आता यांना ना आत्ताच्या आता इथून घेऊन जा म्हणून. आणि सायली म्हणते हिला ना आत्ताच्या आता हाताला धरूनच बाहेर काढते मी म्हणून. आणि म्हणते बाळाच्या निमित्ताने जी काही स्वप्न बघतीच नाही मी ती कधीच पूर्ण होऊ देणार नाही म्हणून. सायली काय करते दुसऱ्या वेळेस सुद्धा ना म्हणजे अगोदर एकदा काढलेलं होतं ना तसंच सायली यावेळेस सुद्धा ना प्रियाला घराच्या बाहेर काढते. आणि अर्जुन आणि सायली दोघेही घराच्या बाहेर उभे असतात. आता सायलीने प्रियाला घराच्या बाहेर काढलेलं तर आहे. आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी पाहत राहा. ठरलं तर मग पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.